मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार झाकीर उर्फ राजू वजीर यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवार रुपाली मगदूम यांचा 804 मतांनी पराभव करत सांगली जिल्ह्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचा पहिला सरपंच होण्याचा बहुमान मिळवला। वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर यापूर्वी कुमारी यशोधरा राजे शिंदे निवडून आल्या होत्या। त्यांच्या राजीनाम्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती। या निवडणुकीत झाकीर उर्फ राजू वजीर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तर रुपाली मगदूम यांनी भाजपा पुरस्कृत असा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। दोन्ही उमेदवारांनी प्रचार जोरदार केला होता, त्यामुळे ही निवडणूक चुरशीनं होणार हे स्पष्ट झाले होते। मात्र निकाल एकतर्फी लागला। राजू वजीर यांना 1867 मते पडली तर रुपाली मगदूम यांना 1010 मते मिळाली। तर याच ठिकाणी प्रभाग 2 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत रेश्मा शंकर वाघमारे यांनी वंदना कांबळे यांचा पराभव करत वार्डातील पोटनिवडणुकीत विजय मिळवला। बुधवारी सकाळी निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच राजू वजीर यांनी गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे सांगितले। वड्डी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्य पक्षाचा मी जिल्ह्यातून पहिला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेला आहे। त्याबद्दल माझ्या गावांनी, माझ्या बंधू भगिनी आणि पूर्ण गावच्या जनतेने मला प्रचंड मताने असं विजय करून दिलेला आहे। सर्वप्रथम मी गावातल्या समस्या म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पाणी हा आमचा अजेंडा होता। दररोज 1 तास पाणी द्यायचं हे आम्ही ठरवलेलं आहे की गाव हे नदीच्या अंतरापासून जवळ असून देखील जुने राजकारणी लोक 25 वर्षात गावाला दररोज 1 तास पाणी द्यायचं काम करू शकले नाहीत। ती जुने राजकारणी लोक अगदी खालच्या पातळीला जाऊन माझ्यावर टीका केली, भानामती केले, वेगवेगळ्याचे प्रकारचे शिकवून गावात केले, खोटे आरोप केले, परंतु जनता न जुमानता मला प्रचंड मताने निवडून दिले। ह्याच्यापुढे वड्डीच्या कामाचा विकास कधी कमी पडणार नाही। आमचे नेते समीरदादा कदम मला शब्द दिल्यात की निधी हा राजू कधी कमी पडणार नाही, फक्त काम करायचं आहे। जनसुराज्य पक्ष फक्त कामाचा आहे, कामच करणार। ह्याच्यापुढे वड्डीच्या जनतेसाठी अहोरात्र मी झटणार, काम करणार, विकासाचं खातं उघडणार। सरपंच व्हायच्या पूर्वी पण दादाने आम्हाला भरमसाठ निधी दिलेला आहे गावात। आता झालंय म्हटल्यावर आणि पुन्हा त्याच्यापेक्षा तिप्पटीनं चौपटीनं निधी दादा देतील आम्हाला अशी खात्री आहे। माझ्याबरोबर तसंच आमच्या वड्डीकरांनी रेश्माताई वाघमारे यांना देखील वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रचंड असं मतानं निवडून दिलं आहे की हे सगळं वड्डीकरांचा विजय आहे। पूर्ण मला माझ्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा, वडीलधारी माणसांचा, सर्व महिला भगिनींचा विजय आहे। त्याच्यापुढे जनतेसाठी अहोरात्र मी झटणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये आमचे राजूभाई वजीर आणि वाघमारे ताई या प्रचंड मताने जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे विजय झालेले आहेत। त्यांचं पहिला मी अभिनंदन करतो। आमचे नेते प्रदेशाध्यक्ष माननीय समीरदादा कदम आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनयपुरे सावकार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही पहिली वड्डी ग्रामपंचायत आमच्या जनसुराज्य पक्षातर्फे आम्ही लढवली होती। अत्यंत चुरशीची लढत होती। लोकांना उत्स्फूर्त प्रतिसाद होता या निवडणुकीमध्ये। त्यात आमचे राजू भैया वजीर हे 804 मतांनी विजयी झालेले आहेत। त्याबद्दल मी त्यांचं पहिला अभिनंदन करतो। येणाऱ्या काळात वड्डी ग्रामपंचायतीचे पाण्याची स्कीम असू दे, इतर सर्व विकास कामे आम्ही जनसुराज्य महायुतीच्या मार्फत चांगल्या पद्धतीने विकास कामं करू एवढं मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।